विट्याकडे गेल्या ते नवीन चेहरा आहे, तेवढं ते काम करीत नाही. भाजपला मतदान करायचं नाही, अपोजिट मतदान करायचं. शेतकरीला किती वाजता शेतकरी काय म्हणते, आणखी जास्त भाव पाहिजे. शेतकऱ्याचं कंबरड मोड हे सरकारनं भाजपच्या कशाला एकदा पाया दगड पडला डबल घ्यायचा का? बाबाजानी या ना, असं आहे का? 100% आम्ही मुंडे ते जातीचे जरी मुसलमान असलेत आम्ही वंद्याची तरी त्यांना काम केलेले आहेत म्हणून ते येणार. मालाला भाव पाहिजे, लाडकी बहीण खरी नाही पाहिजे आम्हाला. गोंदा बी हात लावला, मौन पडालाय, पूजा केली 2 वर्ष खाली, नारळ फोडलं ते झोपलं तिकडं. विटेकर साहेब पडले हो. लातूर ते नागपूर असा दौरा केला होता फडणवीस साहेबांना, किंवा सोयाबीनला भाव मिळण्यासाठी आणखीन भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात फडणवीस बद्दल नाराजी आहेच. तुमचे तर काही केलं नाही भाऊ, परभणी जिल्हा पाथरी नाही. नेत्याने सगळी साठ लावली आहे. नेत्याने तर काय कार्यक्रम केला सगळ्या भारतात. घरचे दिले का, त्यांच्या बापाचे दिले का, आम्ही मतदान केलं म्हणून ते तिथे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज आपण आहोत सोनपेठ मध्ये. सोनपेठ, मानवत, पाथरी मिळून हा मतदारसंघ तयार होतो आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर. तर सुरेश वरपुडकर साहेबांनी त्यांच्या मागील कालखंडात मतदारसंघात कामं केलीत नाही केलीत ते आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत. आणि आज आपण आहोत सोनपेठमध्ये. सोनपेठमध्ये आठवडी बाजार आहे. तर आठवडी बाजारमधली लोकांना आपण चर्चा करणार आहोत. काय वाटतंय, तुमचे आमदार कोण आहेत? आमचे आमदार अजून ठरविलं नाही. अरे कोण होते जुने? जुने वरपुडकर साहेब होते आमचे. कसा होता त्यांचा कार्यकाळ, कसा होता? कार्यकाळ चांगलाच होता. कामं केली का नाही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात? हो केली ना. काय एखादं काम सांगा बरं मग. काय सभागृह वगैरे बांधले त्यांनी. मग काय वाटतं, वरपुडकर आहेत, राजेश विटेकर आहेत, बाबाजानी आहेत, सईद खान आहे, कोण आहे म्हणजे बाजू स्ट्रॉंग आहे? अजून काय आम्ही ठरविलं नाही तसं. कोण येईल निवडून कोण येईन आता आम्हाला आता सध्या तर सांगू शकत नाही. 17-18 तारखेला कळेल काय नाही. आमचे आमदार सुरेशराव वरपुडकर. कसा होता त्यांचा कार्यकाळ काही बरा नाही. हा, काम केली का नाही त्यांच्या? काही नाही. हा, परत येते निवडून सांगता येत नाही. बरं, तुमच्या गावचे ते राजेश विटेकर ते उमेदवार, त्यांच्याविषयी काय वाटते? ते नवी आता त्यांचा कार्यकाळ बघावा लागेल, बघितलं नाही. रनिंग आमदार बी ते मागं त्याने जिल्हा परिषदला पद भूषवलेली. काय वाटतं एकंदरीत? आता नवे झालेले नाही, जिल्हा परिषदला त्याने पद भूषवलीत ना. तर ग्रामीण भागात त्यावेळेस त्यांचं काम कसं होतं? चांगलं होतं. हा, काय वाटतं? 4 उमेदवार आहेत, बाबाजानी आहेत, सईद खान आहे, राजेश विटेकर आहे, वरपुडकर आहे. काय वाटतं, कोणाची बाजू, कोणाची हवा आहे? हवा आता सगळ्या 4-5 जणांची सांगता येणार. कोणात आहेत? राजेश विट्याकर ते वरपुडकर. हा, जास्तीत जास्त 2-4 हजार मतांनी लीड येणार आहे. ती काँग्रेसची घेणार आहे. सुरेश वरपुडकर निवडून येणार. बरं, वरपुडकर साहेब त्यांच्या कार्यकाळात कामं केली का नाही? वरपुडकर साहेब चांगले आहेत, चांगल्या विचारात आहेत. जनतेने जे अपेक्षा घेऊन जाते ते काम करते. पण विट्याकडे गेल्या ते नवीन चेहरा आहे, तेवढं ते काम करीत नाहीत. विटेकर साहेब कसे होते तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्यांच्याविषयी? एखादी नवीन चेहरा आहे. नाही विटेकरांनी ते नाही येणार. वरपुडकर 100% खात्री, 100% खात्री आहे. सुरेशराव वरपुडकर काँग्रेस येणार नाही. काल परवा घेतले पण आणि त्याला उभाही केलं. घरात दिल तर जनतेने सांगितलं घरातली आई येत नाही निवडून, आता तू वाटा. बरं, काल त्याला तिकीट दिलं आमदारकीचं, काय आमदार झालं का? ते लगेच दिल्यात सीट येणार फक्त सुरेश वरपुडकर साहेब. त्यांनी कामं केली? काम करून नाही केलं. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला काय समजत नसेल त्याच्यात. काही नाही केलं बाबा. कुठं इकडं काय केलं? काहीच केलं नाही त्यानं. परत देतील का निवडून? काय ते आम्हाला काय माहिती येत आहे का नाही. तुम्हाला निवडून द्यायचं की त्यांना? आता आम्ही देणार किती, आता 4-5 माणसं आहेत. कसे होते वरपुडकर? कार्यकाळ कसा होता? कार्यकाळ होता पण आम्हाला काही काम केलं नाही. त्या बाबाजानी बी आमच्याच मतदारसंघातलं आहेत. त्यांना कामं केली का नाही? केलेत ना त्यानं. ते आणखी जातीचं मुसलमान असून आम्हाला जवळ बोलित आहे. ते बिचारा त्याचं बी काही चूक नाही. बाबाजानी साहेब ते घड्याळचाच माणूस होता पहिला. काय वाटतंय ते बी बाबाजानी? आता हे बघा, आम्हाला समांतर आहेत. आता ज्या वेळेस आमचा ठसा जाईल, कोणावर पडतंय ते परमेश्वराला माहीत. सर कोण्या गावची? इथलं का स्थानिक आहेत का? स्थानिक बोलताना कोणी तुमचे आमदार? आमचे आमदार एकच, राजेश दादा विटेकर.
रनिंग आमदार कोण आहेत तुमचे विधानसभेचे विधान परिषदेचे? विधानसभेचे विद्यमान आमदार हे वरपुडकर साहेब आहेत. त्यांचा एकंदरीत कार्यकाळ कसा होता? कार्यकाळ काय लक्षात नाही ना साहेब. का हो? आता काम म्हणून काय विचारत होता? लक्ष नाही ते लक्षात नाही. कामं केली का नाही आहेत नाही काम म्हणायचं. सोनपेठ कडे दुर्लक्षच आहे. आता आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे आमचं खास करून लक्ष राहिलो. असं आहे का? काय करता उद्योग, काय करता व्यवसाय? आम्ही शेती करतो, थोडा बहुत व्यापार करतो झाला तर. असं आहे का? काय शेतमालाला भाव आहे का नाही तुमच्या? शेताला तर भावत नाहीये. सोयाबीनला नाही नाही हा नाहीये. नाहीये का? हो मग काय वाटतं लाडकी बहीण योजना कशी आहे? लाडकी बहिणींना चांगली ना सर. ते द्यायला पाहिजे होतं का सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे तुमच्या? सोयाबीनला तर भाव पाहिजेच ना आणि लाडकी बहीण योजना बी पाहिजे. आज जे तळागाळातल्या महिला आहेत हा. त्यांना पण प्रोत्साहन मिळालं त्या योजनेमध्ये. हा. लोक म्हणले आमचं सोयाबीनचा पैसे काढले म्हणे आणि इकडे वाटले म्हणे. काय सोयाबीन रगत भिक्षा म्हणाली? नाही तसं म्हणावं तर 2009 पासून सोयाबीनला भावत नाही ना सर. जसंच तसंच आहे. तसा विचार केला तर मग आपण त्या तळागाळात- आंदोलन केलं म्हणे, काय लातूर पासून नागपूर पर्यंत मोर्चा काढला सोयाबीनच्या भावासाठी. हा हा स्वतः सत्तेत आले, स्वतःच गोळ केलं म्हणे सोयाबीनचा भाव. असं कोण म्हणलं? आताच एक जण म्हणला आणि ती खरी गोष्ट आहे. थोडे जण मोर्चा काढला होता. असं आहे हा. का? खरी गोष्ट आहे का? खरी गोष्ट आहे. बरोबर बरोबर असं ना त्यांच्या म्हणजे ते माहितीनुसार असेल. सत्तेत आले त्यांनी दिलाय मग महायुतीनं. शेतकरीवर प्रचंड नाराज आहे. शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे फडणवीस साहेबावर. महायुतीवर महायुतीवर नाराज आहे. फडणवीस नाही पण महायुतीवर नाराज काय त्यांनी सोयाबीनला भाव दिला नाही म्हणे. बरोबर आम्ही लाडक्या बहिणीसाठी आंदोलन केलं नाही म्हणे, ती दिली म्हणे. ज्या गोष्टी आंदोलन ती दिली म्हणे आम्हाला. त्या म्हणजे आमदार आहेत म्हणजे वरपुडकर साहेब त्यांना काय शेताचे जे पांढर रस्ते आज माझं इथून शेत जवळपास 7 ते 8 किलोमीटर आहे. हा. त्यांना एक जवळपास असा रस्त्याची मंजुरीकरण केलंय मान्य आहे. पण ते 2च किलोमीटरचं काम केलंय. असा रस्ता 7 किलोमीटरचा मंजूर आहे पण 2च किलोमीटर. दुसरं कोणी येणार? फुल माल मारलाय तुम्ही. बरोबर बरोबर. आता हे असं काम आहे काय सांगणार आहे आता? मग माल मारला जाईल. समीकरण लागलं म्हणे. हे तुम्ही मध्ये टाका. हे असं म्हणल्यावर मध्ये टाका. काटू नका फक्त. मी नाही काटत काही. हा नाही काटू नका फक्त हे असं मध्ये बोलला टाका. काय ते आला डोकं. तेच म्हणलं ना ते असेच कार्यकर्ते होतो काय सांग. फक्त काटू नका. बरोबर. मी काय बोलायलो, हा 2 स्थानिक आहेत तुमचे, हो. तुमच्या मतदारसंघातले सईद खान, बाबा जानी आणि विटेकर. हा एकंदरीत तिघाविषयी काय वाटते? तिघही तुमचे म्हणजे पाथरी सोनपेठ मानव ते मतदारसंघातले. या मतदारसंघामध्ये सगळ्यात मजबूत जर म्हणलं तर आज एकमेव राजेश विटेकर साहेब आहेत. कारण त्यांचं ग्रामीणला तळागाळाची काम चांगलं मजबूत आहे. ओके. येते त्यामुळे निवडून? हो येतील निवडून 100% येतील निवडून काय अडचण नाही. हो काय आणि हे बघता? तुम्ही टाका. कोण्या गावची? इथलेच proper. काय वाटतं कोणीच आमदार तुमचे? आमदार कोण आहेत? आमदार इथला सध्या रनिंग आमदार वरपुडकर आहे. कसे होतं एकंदरीत कार्यकर्त्यांचा? काही कास केलं नाही त्याने त्याला. तुम्ही निवडून दिले की साहेब? निवडून दिले पण काही कास केलं नाही त्याने. बरं, परत निवडून येतील का? परत येते निवडून ते? आता पुढचा विचार कुणी केला जायचं का आता? निवडून त्यांना परत? काय वरपुडकर साहेब आता जनताच्या मनावर राहिले ते आता कुणाला काय करायचं काय नाही. काय वाटते कोणीच आमदार तुमचे? राजेशदादा विटेकर. रनिंग आमदार कोणी तुमच्या मतदारसंघाचे? वरपुडकर साहेब. वरपुडकर साहेब. वरपुडकर साहेबाचा एकंदरीत कार्यकाळ कसा होता? थोडाफार चांगला होता. थोडाफार म्हणजे थोडाफार खुलून बोला, काय टेन्शन आहे? कामं केली का नाही त्यांनी? थोडेफार केली. थोडीफार का असं का म्हणेल? जे आहे ते सांगालो तुम्हाला. केली का नाही केली खणकर सांगा. नाही म्हणजे काय ते सांगा बोला बिद असतील त्याचं काय ते. थोडेफार केली जास्त नाही केली असं. येतं का परत निवडून थोडेफार कामं जोरावर? आता आमच्या गावचा माणूस आहे, आम्ही त्याला मतदान करणार. असं आहे का? काय बाबा बोलता का सर? काय पळायले तर कोण बोलतंय का? हो बोलतो. बोला या ना मग जवळ. काय झालं? कोण यात मतदारसंघाचे हो कोण आहेत आमदार तुमचे? सुरेश वरपुडकर 20 वर्ष झालं आमदार. कामं केली का त्यांनी? नाही केले कामं केले पण सगळे बंद केले. कारखाना बंद पाडला. हजारो लोक साहेब मंदिराला याला खडी टाकलेली सुद्धा उतरतो नेलेली आहे. ऐका कारखाना जे 50,000 कुटुंब मंदिराची याची राहिलेली खडी सुद्धा उचलून नेलेली आहे. 50,000 कुटुंब ज्या कारखान्यावर चालतात हा. तो कारखाना पूर्ण बंद पाडला. सूतगिरणी बंद पाडली. इकडे बघ. बँका बंद पाडल्या. हा. कुक्कुटपालन बंद काढलं. हा. रोजगार निर्मिती नाही. लोकांनी काय करायचं? कारखाना नाही. शेतकरी सगळे डबघायला आले. शेअर्स घेतले. कोणता पैसे कारखाना बंद गेले. केला? नरसिंह कारखाना बंद केला. कसं द्यायचं मत? कसं द्यायचं? काय विकास? काय लोकांना रोजगार नाही. काय द्यायचं? नुसतं भावनिक का? 40 वर्ष झाले ना. थोडा बदल बी करून ह्या दुकानातून त्या दुकानात जाऊ. ज्याची त्याची इच्छा आहे पण दुकान बदलायला काय हरकत? पुन्हा हे आहेच ना. हा, हा.
आहेत ना. बरं येते काय मग असं नेमकं काय आता एवढं 40 वर्ष निवडून दिलं त्याचं काहीतरी प्रोजेक्ट पाहिजे ना मेन. बरोबर. कोणी तर काही देणार नाही काय साहेब. करता आपण व्यवसाय? व्यवसाय काय नाही शेतीच करतो साहेब. बघ, शेतमालाला भाव आहे का? काय भाव आहे साहेब? सोयाबीन आणलं तर बाजार जाईल ना साहेब. हा. 10-20 क्विंटल सोयाबीन जर विकलं तर पूर्ण बाजार सुद्धा जाईल. लाडकी बहीण ही त्यांच्या मतासाठी टाकली साहेब. त्याच्यात काही विषय फायदा होईल का नाही. सरकारला? काय ज्याचे त्याचे विचार फायदा तोटाच काय तुमच्या काही घरी दिलं भेटले का लाडक्या बहिणीचे पैसे? हा? तुमच्या घरी भेटले घरच्यांना? भेटले ना पैसे भेटले. तुम्हाला काय वाटतं पैसे घेऊन मतदान करायचं का नाही? नाही ना पैसे दिले म्हणजे त्यांनी घरचे दिले नाही ना साहेब. योजना राबवली का? ते काल काय म्हणला माहिती कोल्हापूरचा खासदार हो, ज्यानं पैसे घेतले म्हणजे बायांना ते काँग्रेसच्या रॅलीमध्ये अहो, दिसले. त्यांच्या का घरचे दिले का त्यांच्या बापाचे दिले का? आम्ही मतदान केलं म्हणून ते तिथे आहेत. आणि त्याला आम्ही पगार दिली त्याने नाही दिली. आम्ही दिल्यावर त्याच्या लेकराचा प्रश्न मिटला. त्याच्या आयुष्यभर त्याला पगार चालू आहे. आता वरपुडकरच्या घरी मरेपर्यंत त्यांच्या सगळ्या लेकराला पगार चालू आहे. आमच्या काय आहे ना फंड यायलेच नाही भर राहिले. सभेत म्हणलं ते महाडिक म्हणजे कोण? त्या बायांना पैसे आले तर त्यांचं काहीच नाही हो. आम्ही दिलं म्हणूनच ते तिथं गेले ना. मतदान कोणी केलं? सामान्य जनतेला. आमच्यामुळे ते त्यांच्यामुळे आम्ही नाही. पब्लिक त्यांच्यामुळं नाही. आम्हीच आहेत. आमच्या कोणाच हवंय महायुतीला करत मतदान का कोणाला? मतदान करायचा विचार करू आम्ही. त्याचं काय कोणाचं वाटतं कोणा सरकार यावं? सरकार तर काय काही आलं तर तेच आहेत ना साहेब. पण चेंज करायचं आम्हाला ह्याला द्यायचं नाही. आम्ही विरांगे पाटील म्हणते त्याला देणार. आमच्या आया बहिणीवर त्यानं काट्या हाणल्या. भाजपला मतदान करायचं नाही. अपोजिट मतदान असं आहे करायचं. का? हो. भाजप म्हणजे भाजपचे पुरस्कृत उमेदवार इथं राजेश विटेकर आहे. त्याचा विषय नाही हो. विषय त्याचा नाही. ज्या सामान्य माणूस तुम्ही आंदोलन करता त्यांना विचारपूस करायला पाहिजे. इथं मोदी साहेब येऊन गेले करोडाचा संपर्क आहे. त्याची थोडीफार हे तर घ्यावं असे नोंद तर घ्यावं. काम होईल किंवा नाही होईल याचा विषय नाही. पण त्यांनी म्हणायला पाहिजे ना साहेब की बाबा तुम्हाला हे करायला पाहिजे. आम्ही तुमचा विचार करू मार्ग काढू. काहीच नाही काढलं कसं द्यायचं मतदान? महायुतीला मतदान नाही आहे. द्यायचं नाही. मग कोण आहेत? महायुती गेलं विटेकर गेले मग वरपुडकर साहेब बी गेले. कोण आहे मग? कोण आहे मग आता उरले सईद खान आणि एक बाबाजी. नाही ते आता जे आमचे सेम म्हणते त्याप्रमाणे देणार आम्ही. जरांगे पाटलाचं जे फतवा निघेल त्याच्यानं देणार. बोलता का आपण? मग असं थांबले तुम्ही मला वाटलं बोलता काय काही कळायला मालाला भाव पाहिजे. लाडकी बहीण खिडकी बहीण नाही पाहिजे आम्हाला. मालाला भाव पाहिजे. बाबाजांचा चांगला हा? चांगला त्यांनी कामं केली त्याच्या काळात? काम होते. काही एखादं काम सांगा बरं त्यांचं. नाही टिप्या आणल्या रोड तयार केले सगळं केलं कोणी बाबाजी. येतील का परत बाबाजीसाठी निवडून? तुम्हाला काय वाटतं? लीड लागली की येणार बाबाजी. काय म्हणले? बाबाजाने येणार असं आहे का? 100%. आम्ही मुंडे ते जातीचे जरी मुसलमान असले तर आम्ही वंजाची हा. तरी त्यानं कामं केलेली आहेत म्हणून ते येणार. दुसरं काही नाही. येतील का निवडून बाबाजी? येते 100% येणार. हा? आले का नाही? आले. बरं का ज्यानं पैसे असेच पाहिजे का नको का चालू राहिलं पाहिजे मतदान? चालू राहिलं पाहिजे पैसे. मग ज्यानं पैसे दिले त्याला मतदान करावं लागतं. मग करावं लागेल ना. मग कोणी पैसे दिले भाजप तर भाजपला मतदान करायचं कोणाला करायचं? मग त्यांनाच करावं लागेल. त्यांनाच करावं लागेल. हा. कोणी उमेदवार भाजपचे? सुरेशराव वळपूकर सुरेशराव वळपूकर काँग्रेसचे तो भाजपचे दुसरे आहेत. असतील कोणी पण ज्यानं दिले त्यालाच करायचं. आपलं ज्यानं चांगलं केलं त्यालाच करायचं ना. मग कोणी दिले हेच माहित नाही तुम्हाला. मग मतदान चुकीचं होईल की तुमचं? त्याला जाईन एवढा काय विचार करायचा. रनिंग आमदार वळपूडकर साहेब आहे. हा, त्यांनी कामं केली का नाही? लय केले ना. लई केले. एखादं काम सांगा बरं. काम सांगायलाच काम नाही. काय काम झालंच नाही तर काय सांगा. कसा होता एकंदरीत त्याचा कार्यकाळ? काय माहित नाही तेवढं काय कामं केली का नाही त्यांनी? काम होतं काय दिसली नाही. येते का परत निवडून? काय सांगताय? काय वाटतं कोणी येईल तुमच्याशी? मग आमच्या ड्युटी करायची वाढेल दादा. सगळ्या समाजाला मताला लागते वाटतं का? माहितीच्या माग आहेत. काय करता हो? रोज काय काम करतो? शेती किती आहे का तुम्हाला? शेती काय सोयाबीनचा काय भाव तुम्ही? सोयाबीनला चालू आहे 450-4200. चांगले चांगला असंच राहो. नाही वाढेल ना काही दिवसांनी. शेतकरी मला ओरडाले तू शेतकरी पैसे मांडर घेतला. नाही वाढते ना भाव. शेतीला भाव आहे का नाही? आहे ना किती? भरपूर भाव आहे. सोयाबीनला किती? 6000 रुपये. ज्यांचा वेगळा तुमचा वेगळा आहे का भाव? किती आहे सोयाबीनला भाव? 4 तुमच्याकडे वेगळा भाव आहे का? भारी सोयाबीन इकडं. भारी सोयाबीन आहे. चांगलं सोयाबीन भारीच आहे हो. नाही तर शेतकरी लोक शेतकरी कशाला ओरडत? शेतकऱ्याचं काय 10,000 भाव तरी म्हणते भाव 15,000 पाहिजे. शेतकरी कशाला ओरडत नाही? काय म्हणले शेतकरी? शेतकरीला किती वाज शेतकरी काय म्हणते आणखी जास्त भाव पाहिजे. पप्पा हो शेतकरी का बरोबर? मी शेतकरीच आहे. काय म्हणले? शेतकऱ्याचं पार कंबर मोडून टाकलं या सरकारनं. शेतकरी असा जिवंत राहणार नाही. हे काय म्हणाले? हे काय म्हणाले? शेतकरी काय नाही म्हणे किती दिलं तरी कमीच आहे म्हणे. हे बघा हे शेती आहे पण हे लावतेत
ही व्यापारी माणसं आहेत. खरे आम्ही शेतकरी इथं शेतकऱ्याचं कंबरड मोड हे सरकारनं भाजपच्या. आणि आता काय की हे आम्ही एक आशा करता की नवीन सरकार आल्यावर आम्हाला काहीतरी फायदे होतील म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही व्यापारी आहेत म्हणजे तुमचा तो फायदा बघायला का? व्यापारी व्यापारी जो कंबरड मोडत नाही जीएसटी आमचे पीक आहे. तुम्ही काय म्हणले सोयाबीन शेतकऱ्याला म्हणले तुम्ही शेतकरी काय नाही म्हणले? खानदानी शेतकऱ्याला तुम्ही काय म्हणले? किती दिलं तरी काय नाही? सरकारनं भाजपच्या मोडलं. आमचं मोड मग सरकारनं काय जवळचं असं नाबलचं असं आम्हाला घेणं देणं नाही की आम्हाला एक थोडं बदल झाला पाहिजे की नवीन सरकार आल्यावर आमचा काहीतरी फायदा होईल हे आशावर आम्ही आहेत. आता भाजपला मतदान नाही करायचं नाही करणार आहे. तुम्ही तर मी भाजपला मतदान करणार. त्याचे काय असेल ते. पण खरी परिस्थिती शेतकऱ्याला लईच त्रास दिला ह्या लोकांना. आज आम्हाला 1800 रुपयाला पोतं घ्यावं लागते खताचं आणि आमचं कापूस शिकते 6000 रुपये 6500 रुपये. 3800 सोयाबीन चालू आहे. 3800 आता खताचे भाव तर वाढलेत ना काय मग तुम्हाला कोण जबाबदार याला? सरकार. नाही ह्याला काय म्हणायचं उत्पादन खर्च भाव तर वाढलेत ना खताचे काय इकडे आमच्या शेतीमधला भाव दिला पाहिजे. हो हा. जसा बघा ना, सरकार कोणतं येऊ शेतकऱ्याला कोणी भाव देणार नाही. का देत नाही? देऊ शकणार का आता देत नाही? दिला पाहिजे. बघा मग आपण कोणतं बदल सरकार केला बदललं पाहिजे. बदल करायचा बदल होता. केला ते सरकार भाव देऊ शकणार नाही दिला नाही काही म्हणजे शकणार काय करताय आम्हाला बघण्याची अपेक्षा आहेत आता की बाबा हे नवीन जर आलं तर आमचा काहीतरी फायदा होईल. मी काय म्हणालो कोणतं सरकार येऊ शेतकरी बाजू कोणी राहणार नाही सरकार कोणतं येऊ कोण आहे तुमचे आमदार? कोण आहेत आमदार कोण आहे इथले कोण आहेत? वरपुडकर साहेब केले काय वरपुडकर साहेब कामं तुम्ही केली का नाही? काहीच केलं नाही 5 वर्षात काहीच केलं नाही. येतं का वरती निवडून? नाही येणार. तर काय वाटतंय एकंदरीत काय तुमची परिस्थिती शेतकऱ्याची आता काय आता काय शेतकऱ्याची परिस्थिती आता हे आमचे राजेश दादानं थोडं बरं केलेलं आहे. काय केलं? काम धंदे झालेले आहेत. पण सोयाबीनला का भाव चालू? सोयाबीनला काय 3400-3500 रुपये भाव. चांगलं आहे का? काय भाव नाही भाव. एक जण म्हणलं मला ते माणूस की 10,000 बी शेतकरी काय नुसते बोलत होते. त्याला काय लागलं बी शेतकऱ्याला त्या दुकानात बोललो म्हणजे एक माणूस. आताच बोलतो शेतकऱ्याला 10,000 द्या म्हणे. ते व्यापारी होतं व्यापारी होतं. बरं कोण तुला सोयाबीनला कोण देईन भाव? आता कोण सरकार कोण देणार सरकार आहे? सरकार काय झालं हा? बोला काय झालं? कोणाचं सरकार आहे? सरकार बीजेपीच आहे. हा मग इथे इथला बीजेपी तो आता त्याला नाही उमेदवाराला काय करा आता वरून जर भाव द्यायला गेल्या इथं हे काय करते ना? डबल दुपट्टी भूमिका नाही, हे नाही. काय म्हणले शेतकऱ्याला भाव देईल वरूनच जर भाव नाही तर आता ते तरी काय करते ना? वरच्याल तुम्हाला बदलायला कसं आम्हाला माणूस हे आमच्यासाठी चांगला आहे. त्या इथं 1 कोटी रुपयाचा दवाखाना द्याला कुठं कोणता डिगोळला 1 कोटी रुपयाचा सरकारी दवाखाना द्याला. कोणाची ग्रामपंचायत ग्रामपंचायत देशमुखाची. हो पाईपलाईनचं फक्त काम केलं. काय नाव सर आपलं? असंच पुरेशी काय वाटतंय कोणीच आमदार करू? सुरेशरावजी वरपुडकर. केले का त्यांनी काम हा साहेबांनी काम केली नाही मतदारसंघात? काम केले. जुना माणूस आहे चांगला माणूस आहे. काय जुना माणूस आहे चांगला माणूस आहे. काम केले त्यांनी? हा केले ना काम. काम केली म्हणजे वरपुडकर साहेबांनी खूप. इकडे आमच्या इकडे केलं नाही. तुम्ही कुठले आणि मानवचे मानवतचे? आमच्या इकडे 1 कवडीचं काम केलेलं नाही. कोणी आमदार कोण तुमचे? आमदार वरपुडकर साहेब. काय वाटतं एकंदरीत वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ तुम्ही बघितला 5 वर्षाचा कसा होता? वरपुडकर साहेब काम मस्त केले तर आणि कारण महाविकास आघाडीचे आहेत म्हणून त्यांना 100% त्यांचा विजय होईल असं वाटायला. आणि महायुती आहे का आता हे राष्ट्रवादी खरं शरद पवार होते पण ते अजित पवार आमदार फसवून आता ते दादागिरी त्याच्यामुळं ती महाविकास आघाडी गेली ती कामातून. तर महायुतीचे उमेदवार असे काय वाटतं तुम्हाला? त्यांना आता त्याला विधान परिषद दिली लगेच त्यांनी आमदार व्हायची गरज नव्हती. त्यांना स्वतः त्यांनी दुसऱ्याला जर तिकीट दिलं असतं तर ते तिकीट चांगलं झालं असतं. महायुतीने दिलं असतं चांगलं झालं असतं. मग फायटिंग झाली असते दोघांमध्ये. बाबाजाने दुराने आणि वरपुडकर साहेब झाले असते. आता काय वाटतं कोण मारले असते भाजी आता 100% तशी नाही पैसे झाले असते तसं बाबाजाने मारले असतं. काय म्हणले? तोडा गेला तर उसाला पैसे नाहीत. काय काय डबल बोला. माणसं कदरलेच म्हणले तर कापसाला भाव नाही उसाला सोयाबीनला भाव नाही. पुन्हा माणसं कामाला मिळले ते नीट काम करी नाहीत. नेत्याने सगळी शाट लावली आहे. नेत्याने तर काय कार्यक्रम केला सगळ्या भारताचा. काय बोलला? लाडक्या बहिणीचे किती दिले 3000 रुपये दिले आणि तेलाचा कॅन 2100 करून टाकला. हे धरू नको असं बोल. काय बोलायचं हे धरू नको.
काय वाटतं? कोण आमदार आम्ही तिकडलेच आहेत कुठले बीड जिल्ह्यातलेच आहेत. काय माहिती बीड मध्ये रोजगार नाही काही आले तुम्ही रोजगार आहे पण तिकडे म्हणले इकडे लुटमार करा. परभणी दिल्या लुटमार करा म्हणले. कोण म्हणले त्याला भाऊ? काय म्हणलं बरं सांगा मला नाही असं काय नाही म्हणले तुमच्याकडून ऐकून घेऊ म्हणले पुन्हा सांगू तुम्हाला. असं आहे का? हे बघा तुमच्या मतदारसंघातील बीडचे सगळे लुटमार करायले. काय काय सगळं असं ढिमत म्हणजे काही काम नाही सवरणार नाही काही करायचं नाही निवडून यायचं आणि बसून राहायचं. सोनपेठला काहीच कार्य नाही त्यांचं. काय केलंय त्यांनी सांगा ना. आला का 5 वर्षात इथं? अहो आम्ही पब्लिकच आहेत ना पण आम्ही त्याला आयुष्यातही कधी केलं नाही मतदान. कोणाला? वरपूरकरला. ते पाथरी असा मोठा रोड व्हायचा नुसतं उद्घाटन व्हायले बंद पडायले उद्घाटन व्हायले बंद पडायले. वरपुरकर साहेबांचा कार्यकाळ बघितला कसा होता? काय नाही बघा कोणीच काय केलं नाही 5 वर्षात काहीच नाही. इकडे आले तर एका वेळेस यायचे कवाच नाही असं आहे का? काहीच नाही. काहीच नाही केलं. 3 माजी आमदार आहेत. जरांगे पाटील जे सांगतील त्याला परवे काळ आहे बघा. जरांगे पाटलांना सांगितलं हे आता 2 दिवसात सांगणारच आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला डिक्लेअर त्याने नुसतं म्हणायचं पाटलांनी ह्या दगडाला उभं. पाटील म्हणले भाजपला मतदार टाका मग. पाटील म्हणतील त्याला टाकायचं ते म्हणले तर बघूत ना. त्यांचा कार्यकाल आतापर्यंत काही समाधानकारक नाही. दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही. ते आरक्षण नसल्यामुळं आम्ही सध्या स्तब्ध आहेत. पाटील जे त्याला मतदान करायचं. पाटील म्हणतात त्यालाच मतदान व्हायला. पाटील म्हणले एक मराठा उमेदवार आहे भाजप हो त्याला मतदान करायचं. नाही भाजपला नाही. भाजपला कदापिही मतदान नाही. राज विटेकर आहे की भाजप सहकार्याला नाही. भूमिपुत्र असले तरी काय हरकत नाही. नाही भूमिपुत्र आहेत ना. नाही थोडीच बोलतो आम्ही भूमिपुत्र आहेतच ना. भूमिपुत्र तुम्ही नाही आम्ही फक्त जरांगे पाटलाच्या भाग. आमदार काय आता मोहन फडकर चालू आहे समजा आमदार. रनिंग आमदार कोण आहेत? रनिंग आमदार काय राजेदादा विटेकर. काय शिकले रे तुम्ही? रनिंग आमदार कोण आहेत तुमच्या पाथरी मतदारसंघाचे? इलेक्शन काय चालू आहे? तुम्ही काय करा तिकडे कोण आहेत आमदार तुमचे? विधान परिषद विधानसभेतला फरक माहितीये का? नाही काय सुरेशराव वरपुडकर कसं आहे काम केली का त्यांनी मतदारसंघात? काम अजून तर कुठं दिसले नाहीत काम. इथून पुढे दाखवतात म्हणाले काम करून. राहायला रोडचा प्रश्न रोड तर नाहीच आम्हाला. राहायला पाण्याचा बी तसंच आहे. सगळ्याच गोष्टीची अडचणी आहेत. राहुल मोरे. लांब कायला पडायला मित्र सोडून जातो तू? बोला मित्र आहेत जवळ गळ्यात भारी हात घालून. काय वाटतंय कोणी तुमचे आमदार? आता सध्या आहेत ना आपले आमदार साहेब वरपुडकर साहेब. कसा होता एकंदरीत कार्यकाळ कसा होता? हे काय बघायला की तुम्ही आला असता बाहेर गावून. मी नाही बोलत मला बोलत कार्यक्रम धमका दिले तुम्हाला. हो ना तुम्ही आला असता बाहेर गावून बघितले असेल रस्ते तुम्हीच बोला कसं आहे. मला मी बोललो कोण आहे तुमचे आमदार तुम्ही सांगा काय. तुम्ही आता आल्या तुम्ही अनुभव घेतला असेल बाकीचे लोक गेलेत ना अनुभव. असं आहे का? पण ते निवडून त्यांना कशाला एकदा पाया दगड पडला डबल घ्यायचा का? मग काय आहे हे काय गुटखा कसं असते? बरे असते. हा हो नोटा असं का? असं का हो नोटा का? मग काय अरे एक मताचा अधिकार आहे त्याला मागणारे 25 कोणाला द्यायचं सांग. एका मताचा अधिकार 25 मागणार आहेत एकाला दिले 24 रागावते. काय म्हणे बाबा खरं माहिती बरं त्याने काम बरं केलं. कोणी भावाजाने काम बरं केलं समजा. ते निवडून सत्य सांगतात नाही निवडून असं शक्यता कोणाची शक्यता सांगतात नाही नेमके दोन्ही विमान सारखे. पळायला बघ ना पळत येते लाजत येते. ते लाजत आहे. पोरगी काय की वाटलं ते मुख लांबून बोलायचं आणि बाया मासे येऊन बसतो. बाहेर जाऊन बोलते का ते? माणसात बोलत नाही वाटत. नाही कसं काय आता निवंत काय होते काय नाही चर्चा काय निघाली काय चालू तुम्हाला तेच दिलं काय वाटतं कोण तुमचे आमदार? आमदार आता वरपुडकर राजे कामं केले का वरपुडकर साहेबांनी? आता वरपुडकर 2 दिवस निवडून गेले ते काहीच काम दिसले नाही मला. आमचे तर काही केलं नाही बाबा. परभणी जिल्हा पाथरी नाही काम केले सगळा खालीवरच आहे. खालीवर एक नाही आम्हाला. काय केलं तुम्ही? तीनदा पाटे तुटली माझ्या गाडी. 8 दिवसात 3दा पाटे तुटलेत. रोडचे काम केले म्हणून एक बी काम झालं नाही रोडचं. आम्हाला माहिती नाही केली. 2 दिवस निवडून आलाय वरपुडकर. ते 2दा बी हात लावलाय. हे मौन फळ आलाय पूजा केली 2 वर्ष खाली नारळ फोडलं ते झोपलात तिकडं. आता काय रोडचे काम करून पूजा पडली आता 2 वर्ष हो काहीच नाही बाबा काहीच चालू नाही. फक्त आहे राज गब्बर
शेर खान बाबाजान या तिघाची लढाई आहे. फक्त आता त्याचे बहिष्कार टाकायचा का तुम्ही नाही तुम्ही सांगा मी नाही मला तुम्हाला विचारायचं जे काम करीन त्याला निवडून कोण काम करणार आहे? तू करतो का तुला टाकायचं का सगळे निवडून बोल ना मग कोणाला टाकायचं गाडीचे पाठ मध्ये गाडीचे पाठ उठायला कमराची तुटते ना मग टाकतो का बरोबर आहे तुमचं हे मजबूत करायला पाहिजे पाहिजे विकास व्हायला पाहिजे जे विकास करेल त्याला निवडून दिलं पाहिजे बोल ना कोणाला एवढं द्यायचं? नाव मला कुठं माहित नाही इकडले हे बघ बाबाजानी साहेब आहेत, वडपुकर साहेब आहेत, शहीद खान साहेब आहेत, फड साहेब आहेत, इटेकर साहेब आहेत आणि तुम्ही एक साहेब आहेत. त्यांचा काही काय? इतिहासच माहित नाही आम्हाला. त्यांचा इतिहासच माहित नाही आम्हाला. त्या सगळ्याला आणायचं कपाळात तुझ्या हातात आहे, तुला काय करायचं? काय बोल त्या पाहिजे? गाडीचे पाठ नाही कमरेचे पाठ तुटतील तर असं काय बोललेलं आहे? काय नाही साहेब पुढे दूरपूर निवडून येते हा काम केली त्यांनी काम भरपूर करते पण लोक खोटं काय बोलायला हो ना आता हे काही चर्चा लोकांची काही त्याची रोड आहे केंद्र सरकारचा झालेला त्याला काय करीत ते आमदार फंड खेड्या वाड्यात छोट्या रोडला टाकी देत हो आता हे काय काय केले काय नाही हातातला रस्ता आहे हा रस्ता जो आहे का केंद्र सरकारच्या हातात आहे काम केली म्हणाल तो गाडीचे पाठ तुटले मी म्हणाल कुठं म्हणलं काम केलं काम केलंच ना रस्त्याचे काम नाहीत एवढं म्हणाले बरोबर आहे का काम केली नाही असं म्हणाले कसं म्हण काम केलेत आमदारांनी का आमदाराचं काम काय आहे गाव पातळीवर करायचं सार्वजनिक काम करायचं रस्त्याचं काम काय आहे आमचं काम आहे. काम केली का नाही काम कुठे केले काही का ठिकाणी केले काही का ठिकाणी नाही सोनपेठ तालुक्यामध्ये केलं नाही कामं केलेत हा. आणि निवडून तेच असं येणार. आहे, हा. एक जण भेटलं बघ काम केलं म्हणून. साहेबांना फक्त एक शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे बुडिले असं आहे का हा अरे बापरे ऊसाचे पैसे बुडिले कधी हो 2001 ला अरे बापरे काय म्हणाले ते काय त्यांना माहिती त्यांची बुडवली असतील पूर्ण तालुक्याचे उसावाले 540च फक्त दिले तर हा वरले दिले नाहीत पैसे तुमच्या काळात म्हणजे ते का म्हातारे आहेत का तुम्ही दोघं सेमत व्हायचे इथं घोषणा केलती हा लिंब्यापेक्षा 1 रुपया आगाव देईल म्हणून हा फक्त 540 टिकविल्या शेतकऱ्याच्या हवेतून चालतात लोक इकडे साहेबाचे काम बघा ना तुम्ही काम केली का राजेश विटेकर साहेबांनी? का आपल्याला काय माहित नाही केले का नाही त्यांचा कार्यक्रम बघितला तुम्ही जिल्हा परिषदला होते हो होते की हवेत चालते म्हणजे आम्हाला रस्ता तर नाही तुम्ही रस्ते बघायलेत ना तुम्ही सगळे ह्याच्यात फिरायला खेड्या पाड्याने बघा ना फिरून विटेकरचं गाव आहे मध्ये कोणतं त्यांचं मतदान हे हो त्यांचं सोनपेठ त्यांचं गाव आहे. काम केली का त्यांनी नाही केले हा हो आमदार उभं राहिले ते राहतच असतो आमदार केलं काय आता कोणी उभं राहतंय प्रधान नाही सगळ्याला काय निवडून? हा नाही त्याचं काय सांगा निवडण्याचं काय सांगता येत नसतंय तुमचे साहेब कसं बोलले येते याला बोला की बघ काय असं काय सांगा आता येतं का नाही आता माझा पक्ष आहे, मी सांगणार येणारच हा. ते साहेब 100% आज आलेत आणि गुलाल त्यांच्याच आहे महाविकास आघाडीचा इटेकर साहेब पडलेच हो साहेब आले इटेकर साहेब कुठे उभा राहते पडलेच साहेब आले येत बरं मी काय म्हणालो काय वाटतं कोणी आमदार तुमचे आमचे सध्या रनिंग राजेश दादा विटेकर आमदार कोण आहेत मतदारसंघाचे कोणता मतदारसंघ आहे पाथरी मतदारसंघ आहे त्याचे आमदार कोण आहेत सध्या काँग्रेसचे सुरेशराव वरपुडकर तर त्यांचा कार्यकाळ कसा होता एकंदरीत त्यांचा कुठं उभा राहिले त्यांचा कार्यकाळ एकंदरीच बराच आहे काम केली का त्यांनी त्यांच्या काळात त्यांनी कांच्या कार्यकाळ मला काय आठवत नाहीत कामं केली खुलून बोला खलून बोलायलो असं आहे का हो मग काय वाटते तुमच्या गावाचे राजेश विटेकर त्यांच्याविषयी काय वाटते त्यांच्याविषयी माणूस प्रत्येक काम तुम्ही सांगितलं किंवा कुठं जरी 4 लोकांना जरी अडवलं तर माणूस थांबून काम करणारा माणूस आहे बरं 4 उमेदवार आहेत वरपुडकर आहेत एक शहीद खान आहेत बाबाजानी आहे तिथे बॅनर आहेत याच्यावर बघायचं तेच बघायला काय वाटतं कोण आहे कोणाची बाजू आहे कोण घेऊन चालते सगळ्या समाजाला काय वाटतं कोणाविषयी मतदान करावं पूर्ण सर्व सामाजिक घटक म्हणून राजेश उत्तमराव विटेकर रनिंगचे आता समजा ते विधान परिषद आमदार आहेत मग आता हे जर लोकशाहीला विधान परिषद निवडून आले तर दोन्हीपैकी एक राजीनामा देणं भागच आहे ना हो मग एकच पद राहिले ना मग काय वाटतं कोणाची हवा राजेश विटेकर बरं महायुती यावं का महायुती नाही महायुतीच नाही आम्हाला सोयाबीनला काय भाव आहे सोयाबीनला सध्या 4300 रुपये कितपत योग्य आहे कितपत योग्य सध्या ते माझ्या हातात नाही तुम्ही सांगितलं असं तुम्हाला बोला तुमचं काय वाटतंय सोयाबीनला भाव नाही तुम्ही काय घरी आहे का शेती घेते हो शेती आहे ना जेवढे शेतकरी बोल शेतकरी मी काय मला मी बी शेतकरीच आहे ना हा मी बी शेतकरीच आहे हा किंवा हे नाही काय सोयाबीनला आहे का तुमचा भाव सोयाबीनला भाव नाहीये लातूर ते नागपूर असा दौरा केला होता फडणवीस साहेबांना हा किंवा सोयाबीनला भाव मिळण्यासाठी आणखीन भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी वर्गात फडणवीस बद्दल नाराजी आहेच फडणवीस महायुती बद्दल लागलो महायुतीने काय फडणवीस सोडीत एकच आहेत ना हा मग त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतंय का परत महायुती सरकार आहे कारण लोक खूप शेतकरी वर्ग खूप नाराज आहे नाराज
लोक मला कमेंट मध्ये शिव्या द्यायला म्हणे तू शेतकऱ्याचा प्रश्न विचारत नाही म्हणे. खरी गोष्ट आहे. मग शिवाय खान तुम्ही हा आता विचारलं तू बोल की खोलल बघ खोलून शेतकऱ्याचा बोलायला प्रश्न मांड की. आणि परत मला माहितीला बदला करायचा आता काय बोलावं आता मी काय म्हणलं मी महायुती नाहीच राजेश विटेकर ते एकच झालं की येऊ का असं खायचं काय असं खायचं काय तसंच आहे ना हा? तेच खायचं राजेश विटेकर आम्ही मतदान करणार निवडून आणणार असं आहे का येते मिळून लाडकी बहीण योजना कशी आहे? लाडकी बहीण आता तुम्ही जे जे लाभ घ्यायले त्याला विचारा लाडकी बहीण कशी आहे नाही, योजना कशी विचारली योजना चांगलीच आहे ना सर्वजण लाभ गेले जे दुर्बळ घटक आहे जे योजनेत पात्र होते ते सर्व लाभ घ्यायला लागलेत